लोखंड लाकूड सिमेंट मशिनरी वापरलेली नाही. पलीकडे सूर्यदेव आहे, नंतर दर्शन घ्या. इथे ब्रह्मदेव आहे म्हणून या मंदिराला मगर आहे, मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिण चालते. संपूर्ण प्रदक्षिण घालायची, पलीकडे सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं. ही पूर्व दिशा आहे. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात. पायामध्ये 7 घोड्यांचा रथ आहे. दुखीवरती 12 राशी सूर्याभोवती फिरतात म्हणून सूर्यदेवांना 1200चा राजा म्हणतात. म्हणून उठल्या उठल्या उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं. ग्रहपिढा जाते. शनी राहू मंगळ केतू 12 ग्रह सूर्यदेव शांत करतात. हातामध्ये अमृत कलश आहे. दोन्ही साईडला 2 सूर्यपत्नी आहेत, त्याला संध्या छाया म्हणतात. म्हणून सूर्यपासून कुंती पुत्र कर्ण, कर्णाचा कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट्यात बघा. ते 1, हे 2, 3, 4 नंदेवाच्या खाली 1 आहे. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनिटं लागतील. तिथून खाली गेलात की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलगनंदा, वर्णनी, शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय. खरं संगमेश्वरी आहे. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची निहा कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथेच सरदेसाईंचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं आणि तिथेच पुतळ्याजवळ सरदेसाईंच्या राजवाड्यामध्ये संभाजींना पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला दिला. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ उद्योग तुळापूर गाव. तिथे एक संगम आहे भीमाबामा इंद्राणीचा. तिथे संभाजींची हत्या झाली, तिथे संभाजी. मग ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. पण कोकण तळ कोकण गंभीर गाव कसबा संगमेश्वर, ते संगमेश्वर. दापूर खोल आहे, खाली उतरू नका, बघा, दर्शन घ्या. आणि इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. उंच पहाड आहे, गुहा आहे, जिवंत नाग आहे, धबधबा आहे. मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे, शांत वातावरण आहे. कैलासमध्ये दर्शन मिळतं, नागराजांचं पण दर्शन मिळतं. हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट असलेलं हे माणपंथी कर्णेश्वर मंदिर. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव.